नमस्कार, प्रगती इझी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण भेंडीची भाजी बघणार आहोत। तर बहुतांश वेळा भेंडीची भाजी चिकट होते, त्याचं मुख्य कारण काय, यामध्ये 3 ते 4 टिप्स सांगितलेल्या आहेत, ज्या तुम्ही फॉलो केल्या तर भेंडीची भाजी अजिबात चिकट होणार नाही। तर भेंडीची भाजी चिकट होणार नाही त्यासाठी काही टिप्स पाहूया। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। काय करायचं, लगेच ती कापू नका, कोरडी करून घ्या आणि नंतरच ती कापा, म्हणजे पाणी मिसळल्यानं भेंडी जास्त चिकट होते। म्हणून सर्वप्रथम भेंडी कापताना ती काळजी घ्यायची की कोरडी करून घ्यायची, नंतरच ती कापायची। तर भेंडी चिकट होऊ नये म्हणून पहिली टिप्स, तर सर्वप्रथम 2 चम्मच तेल टाकायचं। मस्त भेंडीचे काप जे आहेत अतिशय पातळ करायचे आहेत आणि भेंडी जी आहे साधारण 5 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायची आहे। म्हणजे तेलामध्ये फ्राय केल्याने थोडी भेंडी चिकटपणा थोडा दूर होतो। अजूनही यामध्ये आपल्याला काही इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत ज्यामुळे भेंडी चिकट होणार नाही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर परत त्याच कढईमध्ये साधारण 2 ते 3 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची आणि यामध्ये साधारण 3 मी कांदे टाकलेले आहेत लांब चिरून। कांदे जास्तीत जास्त टाका, म्हणजे भेंडीची भाजी जी आहेत अतिशय रुचकर लागणार आणि भेंडी चिकट होणार नाहीत आणि खायलासुद्धा छान लागणार। ही झाली दुसरी टिप्स। यामध्ये साधारण अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच तिखट आणि थोडा मसाला टाकलेला व्यवस्थित परतून घेतलं आणि यामध्ये आपण भेंडी टाकून घेतलेली आहे जी आपण फ्राय करून घेतलेली होती। यामध्ये आपण 2 चम्मच रस टाकणार आहोत, ज्यामुळे भेंडीची भाजी जी आहेत अजिबात चिकट होणार नाही, त्याच्यातला चिकटपणा पूर्ण निघून जाणार। तर ही होणार आहे तिसरी टिप्स। यामध्ये आपण लिंबाचा रस घालणार आहोत, ज्यामुळे लिंबातील ॲसिडिटिक गुण चिकट पदार्थ कमी करतो आणि भेंडीची भाजी चिकट होत नाही। ही झाली महत्त्वपूर्ण टिप्स। तर सर्वप्रथम मी सांगितलेलं आहे भेंडी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे, साधारण 5 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायची आहे। दुसरी टिप्स सांगितली भेंडी चिकट होणार नाही, त्यासाठी भेंडी कापताना काय काळजी घेतली पाहिजे। नंतरची टिप्स सांगितलेली आहेत की लिंबाचा रस घातल्यानं त्याच्यातली ॲसिडिटिक गुण चिकट पदार्थ कमी होतो। अशा मी 3 महत्त्वपूर्ण टिप्स सांगितलेल्या आहेत, या जर फॉलो केल्या तर भेंडीची भाजी अजिबात चिकट होणार नाही। तर रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली। त्याचप्रमाणे भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत भेंडीची भाजी चिकट होऊ नये म्हणून टिप्स कशा वाटल्यात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।